हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 24. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. तरी तुम्हाला कुठला एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ऑफलाईन लेक्चर धुळ्यामध्ये सुद्धा अटेंड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. तर प्रॅक्टिस सेट 24 मध्ये तुम्हाला दिलेला आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. हे काही जे नंबर्स दिलेले आहेत त्यांना आपण डेसिमल फॉर्म मध्ये म्हणजे पॉइंटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. तर फर्स्ट सम बघा काय दिलं आपल्याला, 13/4. ठीक आहे, 13/4. आता पॉइंट मध्ये करण्यासाठी 4 ला एकतर 10, 100, 1000 या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. मग 4 ला आपण 10 करू शकतो का? नाही, कारण 4 2 जा 8 आणि 3 जा 12 होतात, म्हणजे 10 होणार नाही. मग काय करणार आपण, 4 ला 25 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे तो काय होणार 100. ठीक आहे, मग तुम्हाला जर समजत नसेल की कशाने मल्टिप्लाय करायचं आहे तर तुम्ही सरळ आता तिथे 100 किंवा 1000 आणायचं आहे तर 4 ने डिवाइड करून बघायचं. 4 2 जा 8, उरले किती 2, 0 खाली आला. 4 5 जा 20. ठीक आहे, म्हणजे आपण 25 ने जर 4 ला मल्टिप्लाय केलं तर तिथे 100 येणार आहे. कळलंय तुम्हाला? मग काय करणार आपण, 13 मल्टिप्लाय बाय 25 आणि 4 मल्टिप्लाय बाय 25 काय होणार ते 325/100. आता 100 ला इथे खाली 2 झिरोज आहेत म्हणून मागून आपल्याला 2 आकड्यांच्या अगोदर पॉइंट द्यायचा आहे, म्हणजे 3.25 हे आपलं आन्सर आलेलं आहे. कळलंय तुम्हाला फर्स्ट सम? तुम्ही हे सम डिव्हिजन मेथडने सुद्धा करू शकतात. सेकंड सम आपण डिव्हिजन मेथडने करून बघूया. सेकंड बघा काय दिलं आपल्याला, -7/8. याला डिव्हिजन मेथडने करण्यासाठी आपण जो न्यूमरेटरचा आकडा आहे त्याला आपण डिवाइड करायचा आहे. कशाने? जो डिनॉमिनेटरला दिलेला आकडा आहे त्याने. कळले तुम्हाला? मग आता 7 हा 8 पेक्षा छोटा आहे म्हणजे भाग जाईल का? नाही, म्हणून आपण वरती घेणार 0. समजले? 0. आणि हा नंबर वाढवण्यासाठी आपण इथे देतो पॉइंट. ठीक आहे, पॉइंट दिल्यानंतर आपण 7 चा 70 करू शकतो. समजले तुम्हाला? आपण नॉर्मल डिव्हिजन मध्ये हे शिकलेलो आहोत. मग 8 च्या टेबल मध्ये 70 च्या अगोदर कुठला नंबर येतो? 64. किती नंबरला येतो? 8 जा. बघा 8 जार 64 म्हणून आपण इथे 64 घेतला आणि 8 जार म्हणून तो वरती घेतला. 0 तनं 4 जाईल का? नाही, म्हणून 10 मधून 4 गेले 6 आणि 6 मधनं 6 गेले 0. 6 हा अजून 8 पेक्षा छोटाच आहे, मग आपण अजून एक 0 घेणार आणि इथे सुद्धा 0 वाढवणार. 60 च्या अगोदर 8 च्या टेबल मध्ये कुठला नंबर येतो? 56. किती नंबरला येतो? 8 7 जार 56. आता सबट्रॅक्शन करून किती होणार? 4. ठीक आहे, 4 पण 8 पेक्षा छोटा आहे म्हणून आपण अजून एक 0 वाढवणार आणि इथेही 0 वाढवणार. ठीक आहे, 40 येतो 8 च्या टेबल मध्ये. 8 5 जार 40. ठीक आहे, आला 0 0, म्हणजे याचा आन्सर आलेला आहे 0.875. मग तुम्ही फायनल आन्सर प्रॉपर लिहायचा आहे. देअरफॉर -7/8 इज इक्वल्स टू, बघा मायनस साइन आहे म्हणून मायनस द्यायचंय, -0.875. कळलंय तुम्हाला? सिंपल आहे. नॉर्मल डिव्हिजन सारखे डिव्हिजन करायचे ज्या वेळेला भाग जात नाहीये. बघा न्यूमरेटरचा आकडा जेव्हा छोटा असतो डिनॉमिनेटर पेक्षा त्यावेळेला आपण 0 घ्यायचा आहे, पॉइंट द्यायचा आहे आणि सॉल्व्ह करायचं. क्लिअर आहे? नेक्स्ट थर्ड सम बघा, 7 3/5. तर याला आधी आपण मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. ते आपण शिकलो होतो कसं करायचं. 7 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 3/5. 7 5 जार 35 प्लस 3 38/5. ठीक आहे, आता ह्याला पॉइंट मध्ये कन्वर्ट करायला आपल्याला खाली 5 आलेला आहे. 5 ला आपण 10 करू शकतो. कितीने मल्टिप्लाय करणार? 2 ने. ठीक आहे, मग काय करणार? 38 मल्टिप्लाय बाय 2, 5 मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, 8 2 जा 16, कॅरी 1, 2 3 जा प्लस 1 7/10. म्हणजे याचा आन्सर काय येणार? 76/10 म्हणजेच काय 7.6 हे आलंय आपला आन्सर. कळलंय तुम्हाला? अतिशय सिंपल आहे. नेक्स्ट बघा, फोर्थ एक्झाम्पल बघा काय आहे, 5/12. ठीक आहे, तर 5/12 ला 5 म्हणजे न्यूमरेटरचा जो आकडा आहे तो छोटा आहे आणि डिनॉमिनेटर मोठा आहे, त्याला आपण डिवाइड करणार. ठीक आहे,
5 इथे न्यूमरेटर घ्यायचा आहे, इथे डिनोमिनेटर घ्यायचा आहे. ठीक आहे, 12 पेक्षा 5 छोटा आहे म्हणून आपण 0 घेणार आणि पॉइंट देणार. आता 12च्या टेबलमध्ये 50 पेक्षा लहान कुठला नंबर येतो? 48. किती नंबरला येतो? 4. ठीक आहे, मग सबस्ट्रॅक्शन करून काय येणार? 2. 12 पेक्षा 2 छोटा आहे म्हणून आपण काय करणार? परत 0 घेणार आणि इथेही 0 घेणार. काय येणार? 12 1 जार 12. किती उरले? 8. 8 पण 12 पेक्षा लहान आहे, मग अजून एक आपण 0 घेणार आणि इथेही 0 घेणार. 12च्या टेबलमध्ये 80 पेक्षा लहान कुठला नंबर येतो? 72. किती नंबरला येतो? 6. ते आपण इथे लिहिणार. सबस्ट्रॅक्शन करून किती उरले? 8. ठीक आहे, परत आपण 0 घेणार तर काय येणार? परत 72 येणार आणि इकडे पण 6 येणार. म्हणजे 6 हा जो नंबर आहे तो परत परत येणार आहे. ठीक आहे, आता इथे रिमेनिंग 8 आहे, परत 8 बाकी उरणार आणि परत 6 आन्सर येणार. म्हणजे 6 हा रिपीट होतोय, ज्याला आपण रिकरन्स म्हणतो. म्हणून याचा आन्सर लिहिताना 6 वर आपण छोटासा डॉट लिहायचा आहे. आन्सर काय लिहिणार? 5/12 इज इक्वल्स टू 0.416 आणि हा छोटासा आपण इथे डॉट द्यायचा आहे. कळलंय तुम्हाला? आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 22/7. बघा आपल्याला माहिती आहे ही पायची व्हॅल्यू आहे, तर आपण याला डिवाइड करूया. 22 आणि इथे आहे 7. 7च्या टेबलमध्ये 22च्या अगोदर कुठला नंबर येतो? 21. किती नंबरला? 3. 7 3 जार 21. मग आता सबस्ट्रॅक्शन करून किती उरणार? 1. 1 हा 7 पेक्षा छोटा आहे म्हणून आपण इथे घेणार पॉइंट आणि इकडे 0 वाढवणार. ठीक आहे, 7च्या टेबलमध्ये 10च्या अगोदर स्वतः 7 येतो. 7 1 जार 7. काय येणार आन्सर? 3. मग आता 3 सुद्धा छोटा आहे म्हणून 0 घेणार. 7च्या टेबलमध्ये 30च्या अगोदर कोण येतो? 28. किती नंबरला येतो? 4 जार 28. सबस्ट्रॅक्शन करून 2 आले. मग आता आपण इथे घेणार 0. 7च्या टेबलमध्ये काय येतो? 7 2 जार 14. ठीक आहे, मग सबस्ट्रॅक्शन करून आले 6. मग परत 0 घेणार कारण 6 काय आहे? छोटा. 7च्या टेबलमध्ये 60च्या अगोदर कुठला नंबर येतो? 56. किती नंबरला येतो? 8. ठीक आहे, मग आता सबस्ट्रॅक्शन करून किती उरले? 4. 4 सुद्धा लहान आहे म्हणून आपण 0 घेणार. 7च्या टेबलमध्ये 40च्या अगोदर कोणता नंबर येतो? 35. किती नंबरला? 5. ठीक आहे, मग सबस्ट्रॅक्शन करून 5 आले. परत आपण 0 घेणार. सांगा बरं 50च्या अगोदर कुठला नंबर येणार? 49. 7 7 49. ठीक आहे, किती उरले? 1. परत आपण 0 घेणार. हा इथे अगोदर सुद्धा 10 आलेला होता म्हणजे हेच परत रिपीट होणार आहे. तुम्ही बघताय इथे 10 आलेला होता, परत 10 आलेला आहे म्हणजे ते परत परत रिपीट होणार आहेत. म्हणून आपण याचा आन्सर लिहिणार 22/7 इज इक्वल्स टू 3.142857 आणि याच्यावर आपल्याला द्यायचं आहे बार. बार म्हणजे काय की एवढी जी संख्या आहे ती परत रिपीट होईल. आपण डिवाइड केलं पुढे तर परत सेम नंबर्स येणार आहे. जेव्हा सिंगल नंबर रिपीट होतो, आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं की सिंगल नंबर रिपीट होत होता तर आपण पॉइंट दिला होता आणि ज्या वेळेला ग्रुप ऑफ नंबर्स रिपीट होतात त्यावेळेला आपण त्यांच्यावर बार द्यायचा आहे. कळाले तुम्हाला? नेक्स्ट बघा आता 6 4/3. ठीक आहे, आता याला आपण डिवाइड करणार. न्यूमरेटर इथे घ्यायचं आहे, डिनोमिनेटर इथे घ्यायचं आहे. 3 1 जार 3. ठीक आहे, एक उरला. होईल का डिव्हिजिबल? नाही, म्हणून पॉइंट घेऊन 0 घेतला. 3 3 जार 9. किती उरले? 1. परत हा नंबर रिपीट होणार आहे कारण 1 राहिल्यानंतर आपण 0 घेणार. 10 वापस आलेला आहे म्हणजे 3 वर आपल्याला द्यायचा आहे पॉइंट. क्लिअर आहे? मग याचा आन्सर आलेला आहे 4/3 इज इक्वल्स टू 1.3 अँड डॉट. काय आलंय तुम्हाला? क्लिअर आहे? नेक्स्ट बघा लास्ट आहे 7/9. यालाही आपण डिवाइड करायचं आहे. न्यूमरेटर जो आहे तो इथे घेणार, डिनोमिनेटर इथे घेणार. 9च्या टेबलमध्ये 7 येणार नाही म्हणून 0 घेणार आणि इथे 0 वाढवणार. 9च्या टेबलमध्ये 70च्या अगोदर कुठला नंबर येतो? 63. किती नंबरला येतो? 7. आता सबस्ट्रॅक्शन करून किती उरणार? 7. मग 0 घेणार. बघा परत 70 आलेला आहे म्हणजे हा 7 रिपीट होणार आहे. मग आपण काय करणार? पॉइंट ऑफ रिकरन्स त्याला देणार आहोत. म्हणजे आन्सर काय आलाय? 7/9 इज इक्वल्स टू 0.7 डॉट.
क्लिअर आहे तुम्हाला? हो. तर हा होता प्रॅक्टिस सेट नंबर 24. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.